हॉटेललाही फेल जाईल अशी आपण मशरूम ग्रेव्ही आज बनवणार आहोत. तर चला बनवूया. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी पूनम अर्जुन सूर्यवंशी, वेलकम टू अवर चॅनल पूनम समथिंग न्यू. चला करूया स्टार्ट बनवायला. इथे पहा मी मिल्की मशरूम घेतलेले आहे. तुमच्याजवळ जे अवेलेबल असतील ते तुम्ही मशरूम घेऊ शकता. पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये मी थोडं मीठही टाकलं होतं, अर्धा चमचा, म्हणजेच मशरूम जे आहेत ते व्यवस्थित क्लीन होतात. तर अशा प्रकारे व्यवस्थित सगळ्या बाजूंनी यांना क्लीन करून घ्यायचे. कुठे माती या काहीही असू शकतं. तर क्लीन केल्यानंतर आपण आपल्याला हव्या त्या शेपमध्ये कट करू शकतो. तर मी अशा पद्धतीने कट केलेले आहे त्याला. पावसाळ्याचा सीझन आहे आणि पावसाळ्यामध्ये आता खूप व्हरायटीजमध्ये मशरूम येतात. तर त्यामुळे तुम्ही कोणताही मशरूम यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. तर हे पहा, अशा पद्धतीने मी सगळे मशरूम जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत. जर तुम्ही मी सांगितलेल्या प्रकारे बनवली मशरूमची भाजी तर मी 100% सांगते, खूप जास्त टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे पहा, इथे मी काजू घेतलेले आहेत 8-9 आणि पाणी टाकून त्याला सोक करायला ठेवलेलं आहे. इथे मी मोठ्या स्लाईसमध्ये कांदा कापून घेतलेला आहे, कारण याला आपल्याला फ्राय करायचा आहे. तर आता एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये टाकायचा आहे आपला कांदा आणि त्याचसोबत टाकायचे 7 ते 8 कळ्या लसणाच्या आणि टाकायचं आहे आपल्याला पाणी. तर आता पाणी का, तर तुम्हाला माहिती आहे का, हॉटेलमध्ये जी ग्रेव्ही असते ती तुम्हाला जास्त अशी स्मेलवाली वाटत नाही, कांदा लसणाची स्मेल येत नाही, पण ग्रेव्ही असते, थिक ग्रेव्ही असते, तर ती ह्या पद्धतीनेच होते. ह्याचं काय आहे ना, पाणी जे आहे आपण टाकलेलं आहे ते थोडंसं 1 ते 2 मिनटं शिजल्यानंतर तुम्ही काढूनही टाकू शकता, नाही तर ते आपोआप आटूनही जातं. ते आटल्यानंतर किंवा काढल्यानंतर तुम्ही जर जास्त पाणी टाकलं असेल तर काढून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं तेल टाकून असं नॉर्मल परतून घ्यायचं आहे, फ्राय करायचं आहे कांद्याला. तर ते झाल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला टोमॅटो. 1 टोमॅटो टाकलेला आहे, 1 ते 2 मिरची टाकलेली आहे आणि अद्रकचे छोटा तुकडा टाकलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मी मीठ टाकते. मिठाने काय होतं, आपला जो टोमॅटो किंवा कांदा आहे तो लवकर सॉफ्ट होतो. ह्याला 1 ते 2 मिनटं छान फ्राय करून घ्यायचं. मस्त असं फ्राय झालेलं आहे पहा. आणि असं फ्राय झाल्यानंतर आपण याची मिक्सरमध्ये ग्रेव्ही करून घ्यायची आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपल्याला टाकायची आहे. आणि त्याचबरोबर जे काजूसुद्धा मी पाण्यामध्ये सोक करायला ठेवले होते ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. सोबत मी पाणीही टाकलेलं आहे ते, कारण त्याच्यामुळे व्यवस्थित असं ब्लेंड होईल आणि छान असं आपला जो आहे तो मसाला रेडी होईल. हे पहा, अशा प्रकारे आपण प्युरी करून घेतलेली आहे सगळ्याची. आणि आता बनवायला स्टार्ट करूया. कढई ठेवलेली आहे, त्यात अर्धा पळी मी तेल टाकलेलं आहे, अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरे जसे तडतडले की त्यामध्ये आपण जो मसाला प्युरी करून घेतलेली आहे ते सगळं टाकायचं आहे. छान असं मिक्स करायचं आहे 1 मिनटं. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत याला असंच मिक्स करत राहायचं आहे. हे पहा, तेल सुटलेलं आहे. आता आपण बेसिक मसाले टाकून घेऊया. हळद टाकलेली आहे अर्धा चमचा, लाल तिखट रेड चिली पावडर म्हणजेच टाकलेली आहे अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा, धनेपूड अर्धा चमचा आणि सोबतच गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा 2 ते 3 मिनटं तेल येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत ठेवून द्यायचं. हे पहा, तेल सुटलेलं आहे. जसं तेल सुटलं ह्यामध्ये आपण टाकणार आहोत मशरूम. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे. तर जे मिक्सरचं भांडं होतं मी त्याच्यातच थोडं पाणी टाकलेलं आहे आणि ते याच्यामध्ये टाकलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि सोबत अर्धा पेला अजून पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता, ही तुमची मर्जी आहे. सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अंदाज घ्यायचा की ग्रेव्ही किती आहे आणि त्याच अंदाजाने मीठ टाकायचं आहे. तर मी इथे बघा अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं, झाकण ठेवायचं आणि याला 7 ते 8 मिनटं व्यवस्थित वाफलवून द्यायचं. तर हे पहा, 7 ते 8 मिनटं किंवा 10 मिनटं ठेवू शकता. व्यवस्थित असं झालेली आहे आपली ग्रेव्ही मस्त. तर ह्याच्यावर थोडीशी गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि एकदम हॉटेललाही फेल अशी मस्त घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपली मशरूम ग्रेव्ही जी आहे एकदम रेडी झालेली आहे. खूप जास्त टेस्टी लागते. नक्की ट्राय करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.